नमस्कार, मी श्रीरंग खरे. सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनी टाइम या विशेष कार्यक्रमात स्वागत. जवळपास महिनाभराच्या ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा भेटतोय. गुंतवणुकीचे योग्य पर्याय तुमच्या समोर आम्ही पुन्हा घेऊन आलेलो. पैसा कमवण्याचं, पैसा वाढवण्याचं आणि पैसा टिकवण्याचे सुलभ आणि सुरक्षित मार्ग कोणते आहेत याबद्दल आम्ही या कार्यक्रमातून सांगत असतो. कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या आधी सगळ्या प्रेक्षकांना नम्र विनंती की कोणतीही गुंतवणूक ही तुमच्या सल्लागाराच्या मदतीशिवाय करू नका. आणि कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी पाहूया टॉप 10 बिझनेस न्यूज. आज वीकली एक्सपायरीच्या दिवशी निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये चांगली घसरण दिसली. निफ्टी 93 अंक घसरून 25,550च्या खाली बंद झाला, तर सेन्सेक्स 236 अंकांनी घसरून 81,289 वर बंद झाला. बाजारात आजचा दिवस अदानी समूहाचा होता. अदानी समूहाच्या सगळ्याच कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी बघायला मिळाली. अदानी ग्रीनचा शेअर बाजारामध्ये टॉप गेनर ठरला. कालच्या तुलनेमध्ये शेअर जवळपास 60% वधारला. अदानी पॉवर 5%, अदानी एनर्जी सोल्युशन्स 3.5%, अदानी एंटरप्राइजेस आणि अदानी टोटल गॅस प्रत्येकी 2.5% वधारून बंद झाले, तर अदानी पोर्टचा शेअर 2% वधारला. मोबिक्विकच्या आयपीओला अजूनही जोरदार प्रतिसाद मिळतोय. पहिल्याच दिवशी 5 पट भरलेला आयपीओ आज दुसऱ्या दिवशी 15 पट भरलेला आहे. आज दिवस अखेरपर्यंत तो 15 पट भरलेला होता. न्यूयॉर्कमधील टेक्नॉलॉजी इंडेक्स नॅसडॅक काल ऐतिहासिक उंचीवर पोहोचला. नॅसडॅक काल रात्री 20,001 वर बंद झाला. आज पुन्हा अमेरिकन बाजार उघडतील तेव्हा नॅसडॅक पुन्हा एकदा नवीन विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता आहे. ईपीएफओनं मोठा निर्णय घेतलेला आहे. यापुढे कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ मधली रक्कम एटीएम मधून देखील काढता येणार आहे. जानेवारीपासून ही सेवा सुरू करण्याचा भविष्य निर्वाह निधी महामंडळाचा प्रयत्न आहे. रिझर्व्ह बँकेपाठोपाठ आता एशियन डेव्हलपमेंट बँक अर्थात एडीबीनं भारताच्या विकास दराला कात्री लावली. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीला विकासाचा दर 6.5% राहील असं एडीबीनं म्हटलेलं आहे. सरकारी बँकांमध्ये जवळपास 3,16,000 कोटी रुपयांचे नॉन परफॉर्मिंग असेट्स तयार झाल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेमध्ये एका लेखी उत्तरात म्हटलेलं आहे. सार्वजनिक बँकांचे एनपीए 3.9%, तर खासगी बँकांमध्ये एनपीएचं प्रमाण 1.86% आहे. सोन्याच्या दरामध्ये आज वाढ झाली. जीएसटी शिवाय 10 ग्रॅम सोन्याचा दर साधारणपणे 550 रुपयांनी वधारून 78,163 वर जाऊन पोहोचला. जर तुम्ही दर 3 महिन्यांनी ऍडव्हान्स टॅक्स भरत असाल तर त्याची मुदत संपण्याआधी शेवटचे 3 दिवस आहेत. ऍडव्हान्स टॅक्स भरण्याची मुदत 15 डिसेंबरला संपणार आहे. आज गुरुवार आहे, त्यामुळे आज आपण बोलणार आहोत प्रॉपर्टी विषयी. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये शहरीकरण झपाट्यानं होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे घरांची गरज वाढतीये, कारण लोकांना राहण्यासाठी हक्काचं घर होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे घरांची गरज वाढतीये, कारण लोकांना राहण्यासाठी हक्काचं घर हवं असतं. प्रॉपर्टी हा अनेकांना भरघोस परतावा देणारी गुंतवणूक ठरते. हक्काचा निवारा आणि भरघोस परतावा या 2 गोष्टींकडे पाहून लोक प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करत असतात. घरांच्या वाढत्या मागणी आणि घरासाठी सर्वसामान्यांची अगतिकता यामुळे फसवणूक करणाऱ्यांचं यामुळे फावतं. ही फसवणूक टाळण्यासाठी रेरा कायदा लागू करण्यात आला. आज आपण याच रेरा कायद्याबद्दल आणि सर्वसामान्यांना माहिती नसलेल्या त्यातील तरतुदींबद्दल बोलणार आहोत. आपल्यासोबत असणार आहेत मोहन देशमुख. आपण त्यांना आमंत्रित केलेलं आहे या चर्चेमध्ये माहिती देण्यासाठी. मोहन देशमुख हे राज्याच्या रेरा समितीचे सदस्य आहेत. सामान्य नागरिकांना प्रॉपर्टी खरेदी करताना येणाऱ्या अडचणी, त्यावरचे उपाय या विषयामध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. देशमुख सर, तुमचं स्वागत आहे. आपण एका केसपासून या चर्चेला सुरुवात करूया. 2 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. नवी मुंबईतील तळोजा इथे एका हाऊसिंग प्रोजेक्टमध्ये सर्वसामान्य लोकांची फसवणूक झाली. या प्रकरणी सुप्रीम कन्स्ट्रक्शनचे मालक ललित टेकचंदानी यांची आतापर्यंत 43 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. ते सध्या जेलमध्ये आहेत. रेरा कायदा हा लागू असताना देखील हे कसं काय घडलं
त्याच्यावर काही तोडगा निघणं शक्य आहे का? एक गोष्ट आहे, कोची हा प्रोजेक्ट जो आहे हा रेरा कायदा 2017 मध्ये आला. त्याच्या आधी हा प्रोजेक्ट चालू असण्याची शक्यता आहे. नॉर्मली असं म्हणजे रेरामध्ये एक तर काय ग्राहकांनी गिराईक प्रॉपर्टी परचेस करण्यापूर्वी त्यांनी फक्त जाहिरातीला न भुलून जाता त्यांनी त्या बिल्डरची पूर्ण माहिती रेराच्या वेबसाईटवरती उपलब्ध असते. एखाद्या कुठल्याही प्रोजेक्टचं त्याचं टोटल किती फ्लॅट्स आहेत, त्याच्याकडे किती जागा आहेत, त्याची अप्रुव्हल्स, त्याचे टायटल, ही सगळी माहिती रेराच्या त्या वेबसाईटवरती उपलब्ध असते. ग्राहकांनी ही सगळी माहिती स्वतः तिथं तिथं पाहणं हे खूप गरजेचं आहे. आता ती गव्हर्नमेंटने ही सुविधा रेराच्या मार्फत जी उपलब्ध करून दिलेली आहे, फार मोठी सुविधा उपलब्ध आहे. तेव्हा याचा ग्राहकांनी याचा फायदा घेतला पाहिजे याच्यामध्ये. दुसरी गोष्ट अशी त्यांनी की प्रत्यक्ष जागेवरती जाऊन काय परिस्थिती आहे याची पण माहिती त्यांनी घेतली पाहिजे. शिवाय त्या जो बिल्डर आहे नुसतं रेराच्या वेबसाईटवरती पण अवलंबून न राहता जागेवरती जाऊन शिवाय 4 लोकांना विचारलं पाहिजे तिथल्या किंवा त्या बिल्डरनी आधी जिथं काम केलेलं आहे त्याची पण त्यांनी चौकशी केली पाहिजे आणि मगच गुंतवणूक करणं हे गरजेचं आहे. तेव्हा ह्या टेकचंदाची केस ही फार मोठाच एक मोठा फ्रॉड आहे. तेव्हा आता याच्यात रेराने निर्णय दिलेलाच आहे. तेव्हा किंवा सुप्रीम कोर्टात निर्णय दिले रेराकडे. आता रेरा याच्यामध्ये त्यांच्या कायदेशीर तरतुदीप्रमाणे ती हालचाल करेल. त्यामुळं त्या गिरायकांना जेवढा त्यांना रिलीफ मिळेल तर तो नक्कीच त्याचा स्वागतार्ह असेल. लोकांना काहीतरी त्याच्यातून रिलीफ नक्कीच मिळेल. सर, तुम्ही जसं उल्लेख केलात की रेरा कायदा लागू होण्याच्या आधीचा कदाचित हा प्रकल्प असू शकतो. जर अशी केस असेल की जर आधीचा एखादा प्रकल्प असेल तर त्या घर खरेदीदारांना किंवा सर्वसामान्य माणसांना दिलासा मिळण्यासाठी मग कुठला मार्ग उरतो? नाही, मग कोर्टच आहे. आता आता इथं कोर्टाने रेराला डायरेक्ट केलेला आहे. पण एखादा प्रोजेक्ट नसेल तरी देखील माणसं 2017च्या आधीचे पण जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते देखील येतात आमच्याकडे रेराकडे. त्या तशाही केसेस आलेल्या आहेत. पण त्यांना जास्त, कारण त्यांची आधी संपूर्ण माहिती जी रेराच्या वेबसाईटवरती असते. 2017च्या आधीचे जे प्रोजेक्ट आहेत त्यांना रिलीफसाठी ते आमच्याकडे येतात. त्यांना काय कोणाला काही अडचण आल्या तर ते येतात रेराकडे. तर त्यांना तो हक्क आहे येण्याचा. परंतु त्याची तेवढी माहिती रेराच्या वेबसाईट ते उपलब्ध असतात ते 2017च्या आधीच्या प्रोजेक्टची. ओके सर, मात्र इथे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उरतो की तुम्ही मगाशी सांगितलं की नेमकं काय काय करायला पाहिजे. थोडंसं अजून सविस्तर सांगितलं तर खूप बरं होईल की जो घर खरेदी करण्यासाठी जाणारा जो माणूस असतो त्याला जर फसवणूक टाळायची असेल तर त्याने कुठल्या बाबी डोळ्यासमोर ठेवल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजेत? नाही, पहिलं म्हणजे परत एकदा मला रिपीट करायला लागेल की ते रेराच्या वेबसाईटवरती त्या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. ती माहिती त्यांनी घ्यायची. त्याला काही गोष्टी नाही समजल्या तर त्या आर्किटेक्टला किंवा वकिलाला विचारलं पाहिजे. वकिलाचा सल्ला घेता. याच्यात मुख्य म्हणजे पहिला प्रश्न तो टायटलचा. ती जमीन त्याची आहे का, निर्वेतेची मालकी बिल्डरकडे आहे का, ही तपासणं खूप गरजेचं असतं. तेव्हा त्यासाठी त्यांनी नुसत्या एजंटच्या वरती अवलंबून न राहता, एजंटला त्याला काय तो कमिशनमध्ये इंटरेस्टेड असतो, तो 4 गोष्टी सांगतो. पण थोडं तुम्हाला म्हणजे आणि त्या बिल्डरची क्रेडिबिलिटी ही जर का एखादा चांगला रिलायबल बिल्डर असेल तर ठीक आहे. पण नवीन फारसं त्याचं नाव नसेल तर तुम्हाला नक्कीच तुम्ही त्याच्याकडे गुंतवणूक करण्याच्या आधी तुम्हाला वकिलाचा सल्ला घेऊन ते टायटल क्लिअर आहे की नाही हे माहिती घेतली पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला गरज पडली तर कॉर्पोरेशन जाऊन पण त्या प्रोजेक्टची माहिती तुम्हाला घेता येते. म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल, म्हणजे मुंबईत असेल तर मुंबईची महानगरपालिका असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी प्रोजेक्ट असेल, पण हा खरोखर प्रोजेक्ट हा त्यांचा अप्रुव्हल आहे का हेही थोडं चेक करावं लागेल याच्यामध्ये. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला ग्राहकांना त्यांना जे त्या त्या बिल्डरनी दुसरे आधी जे प्रोजेक्ट केलेले आहेत त्या प्रोजेक्टवरती जाऊन, कारण तो त्यांना डायरेक्ट फीडबॅक मिळतो. जर का तुम्ही त्या बिल्डरनी केलेल्या प्रोजेक्टवर त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, त्यांनी त्याला वेळेत पोझिशन लोकांना दिलंय की नाही, याच्यामध्ये तिथं काय त्यांचे अनुभव कसे आहेत, त्यांना काय त्यांच्या सुविधा सगळ्या वेळेवरती सगळ्या सांगितल्याप्रमाणे पुरवलेत की नाही, ही सर्व माहिती त्यांना तिथं थोडं प्रत्यक्ष जागेवरती जाऊन मिळते. त्यामुळे त्यांना एवढी आयुष्याची गुंतवणूक आपण करत असतो त्यावेळी थोडं होमवर्क करणं गरजेचं आहे. ग्राहकाला जागृत होणं हे फार गरजेचं आहे. कारण फसवणारे लोक हल्ली खूप झालेले आहेत त्याच्यामध्ये. तरी रेरामुळे चाप बसलेला आहे बऱ्यापैकी. तरी देखील ग्राहकांनी जागृत होणं हे फार गरजेचं आहे त्यासाठी. ओके सर, पण एक प्रश्न नेहमी विचारला जातो की अर्धवट बांधलेलं एखादं कन्स्ट्रक्शन
हे पूर्ण बांधलेलं आहे असं दाखवून तो घर विकण्याचा प्रयत्न केला जातो. मग अशा वेळी त्या माणसानं काय करायचं? नाही, त्यांना तर माझा साफ सल्ला आहे की तुम्ही असं घर घेऊच नाही. असं घर बिलकुल याच्यामध्ये गुंतवणूक करू नये, कारण फार रिस्की आहे. त्याच्या ते थांबलेलं अनेक कारणाने असू शकतात. टायटलचे लिगल प्रॉब्लेम असू शकतात, फायनान्शियल प्रॉब्लेम असू शकतात, अप्रुव्हलचे प्रॉब्लेम्स असू शकतात, अनेक गोष्टी असू शकतात. तेव्हा अशा याच्यामध्ये तुम्ही जर का ते अर्धवट थांबलेलं काम असेल कुठल्याही बिल्डरचं, तर त्याच्यामध्ये अजिबात कुठल्याही प्रकारे ग्राहकांनी पैसे घालू नयेत. बिल्डर ज्यावेळी बांधकाम पूर्ण करेल, ज्यावेळी त्याचं ऑक्युपेशन सर्टिफिकेट येईल, त्याचवेळी त्याच्यामध्ये गुंतवणूक करावी. त्याच्या आधी कधी गुंतवणूक करू नये. सर, अनेकदा असा आरोप केला जातो की रेरा हा टूथलेस टायगर प्रमाणे आहे. रेरा अनेकदा क्विक ॲक्शन घेत नाही म्हणून. पण मुलुंडसारख्या काही केसेसमध्ये ज्या ठिकाणी बिल्डरला दंड देखील ठोठावलेला होता, रेरा नेमकं कशा पद्धतीनं सर्वसामान्य ग्राहक किंवा जे घर खरेदीदार आहेत त्यांची मदत करतो? नाही, रेराकडे आमच्याकडे ज्या केसेस येतात त्या मेनली काय, ज्यांना दोन गोष्टी बघतं. एक तर तुम्हाला रेरामुळे फ्लॅट घेण्यापूर्वी तुम्हाला जी काय माहिती लागणारी गरजेची आहे ती सगळी माहिती रेराकडे उपलब्ध असते, रेराच्या वेबसाईट असते. त्यामुळं हा एक पहिला भाग, म्हणजे फ्लॅट घेण्यापूर्वी तुम्हाला जे तपासायचं आहे ते सगळं रेराच्या साईटवर उपलब्ध असतं, किंवा रेराच्या ऑफिसला पण तुम्ही चौकशी करू शकता याच्यामध्ये. हा झाला एक भाग. समजा त्यातून त्या बिल्डरने वेळेवरती पोझिशन दिलं नाही, किंवा त्यांनी त्याच्यात तुमची दुसरी काही तक्रार असेल, वेळेवर पोझिशन नाही झालं किंवा सुविधा पूर्ण नाही दिल्या, तर तुम्ही रेराकडे कंप्लेंट करू शकता, तक्रार करू शकता. आणि रेरा तुम्हाला त्याच्या बाबतीमध्ये त्या बिल्डरलाही बोलावतं, त्या जो तक्रारदार आहे त्यालाही बोलवतं, आणि दोघांचं म्हणणं ऐकून मग रेरा त्याच्यामध्ये निर्णय देतं. याच्यामध्ये आम्ही आता कन्सिलिएशन फोरममध्ये होतो, आमच्याकडे बऱ्याचशा केसेस येतात. त्या कन्सिलिएशन करण्यासाठी, म्हणजे बिल्डर आणि ग्राहक या दोघांना समोरासमोर बसून आम्ही ते प्रश्न सोडवतो. आणि त्यातून समजा काही नाही सुटलं तर मग रेराच्या अथॉरिटीकडे जाऊन ते त्यांना मग निर्णय देतात. त्यांना बाबत काही एखादा काही खूप डिले असेल किंवा आणखी काही कॉम्प्लिकेटेड केस असेल तर मग ते तिकडे आम्ही रेराकडे पाठवतो. पण बऱ्याचशा केसेस, जवळ 60-70% केसेस आमच्याकडे आमच्या लेवललाच, कन्सिलेशनच्याच लेवलला त्या सुटतात आम्ही. आणि ग्राहकांचे प्रश्न बऱ्यापैकी आम्ही सोडवण्यात त्यात यशस्वी झालेलो आहे. सर, सर्वसामान्य ग्राहकांसाठी म्हणून की कोणकोणत्या बाबींसाठी हा ग्राहक रेराकडे येऊ शकतो? एक म्हणजे तुम्हाला तुमचं पोझिशन वेळेवरती नाही मिळालं, पोझिशन लेट झालं तर तुम्ही येऊ शकता. तुम्हाला तुमच्या त्या दिलेल्या फ्लॅटमध्ये तुमच्या सुविधा ज्या आहेत त्या जर का तुम्हाला समाधानकारक, त्यांनी ज्या प्रॉमिस केलेल्या आहेत, ॲग्रीमेंट जे लिहिलेलं आहे ते जर का त्याप्रमाणे दिलेलं नसेल तर तुम्ही तो ग्राहक रेराकडे येऊ शकतो. याच्यामध्ये महत्वाच्या या दोन गोष्टी असतात. त्याला त्याचं फ्लॅटचं पोझिशन मिळालं पाहिजे आणि त्याचं पूर्ण सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे. त्या सर्व बाबीसाठी तो रेराकडे येऊ शकतो. ओके. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो इमारत बांधणारा बिल्डर असतो त्याची क्रेडिबिलिटी किंवा विश्वासार्हता ही खूप महत्त्वाची असते. ती कशी तपासायची? कारण तुम्ही मगाशी पण उल्लेख केलात की बिल्डरने आधी कोणते प्रोजेक्ट केलेले हे बघा, पण त्याची विश्वासार्हता तपासण्यासाठी रेराच्या साईटवर काही यंत्रणा आहे का? नाही, कारण तुमचा खूप चांगला प्रश्न आहे हा. आपल्याकडे काय झालं, परदेशात जसं बिल्डरचं रेटिंग असतं, त्याची क्रेडिबिलिटी ठरवण्याची एक सिस्टम असते याच्यामध्ये, तसं अजूनही आपल्याकडे एक स्ट्रक्चर्ड सिस्टम अजूनही झालेली नाही. ती करण्याची आवश्यकता आहे. पुढे मागे तेही होईल पुढच्या काही येणाऱ्या दिवसामध्ये, पण सध्या ती उपलब्ध नाही. सध्या तुम्हाला स्वतःच ती माहिती वेगळ्या याच्यात, फक्त बँकेच्या होती तेवढ्या बँकेचं रेटिंग ते करतात लोन देताना वगैरे. तशा प्रकारे इथं देखील करण्याची आवश्यकता आहे आपल्याकडे बिल्डरची. त्यामुळे ग्राहकाला खूप मोठा एक रिलीफ मिळेल. सध्या अजून आपल्याकडे ती ऑफिशियल सिस्टम तशी नाही आहे. तुम्हाला हे फक्त बाहेरच्या याच्यातून चौकशी करणं, वेगळ्या माध्यमातून तुम्हाला टाइम्स ऑफ इंडियाचं एक ते पेज असतं याच्यामध्ये, प्रॉपर्टी पेज, तर त्याच्यातून माहिती मिळते. अनेक अशा माध्यमातून तुम्हाला ती माहिती मिळत असते याच्यामध्ये. तर सध्या तर तुम्हाला दुसरा ऑफिशियल रेटिंगचा मार्ग सध्या उपलब्ध नाही आहे, पण तो लवकर होईल असं एक आम्हा सर्वांना वाटतं याच्यामध्ये. सर, मगाशी तुम्ही उल्लेख केलात की टायटल बघितलं पाहिजे. घर खरेदी करताना टायटल क्लिअर असणं हे खूप गरजेचं असतं. मात्र अनेकांना टायटल ही
भानगड काय आहे हेच माहिती नसतं, त्यामुळे ते क्लिअर आहे की नाही हेच त्यांना कळत नाही. टायटल हा कुठल्याही जमिनीच्या बाबतीमध्ये त्याचं टायटल हा फार महत्वाचा भाग असतो. म्हणजे किमान एखादा प्रोजेक्ट बिल्डर ज्यावेळी एखादी जागा घेतो तेव्हा त्या जागेचं आधीच्या 30 वर्षाचं त्याची ती प्रॉपर्टी कोणाकोणाकडे होती, एकाच माणसाकडे ती आणखी कोणाला विकलेली आहे, तिच्यावरती काही कर्ज आहे का, काही वेगवेगळ्या प्रकारचा काही बोजा आहे का, ही सर्व माहिती किंवा ती ती कुठल्या ऍक्विजिशन मध्ये आहे का, गव्हर्नमेंटच्या कुठल्या तरी पब्लिक इंटरेस्ट प्रोजेक्टमध्ये, अनेक गोष्टी असू शकतात. ही सर्व माहिती त्या रेकॉर्डवरती ती टायटल सर्टिफिकेट येते. म्हणजे ती काय असतं, ती सगळी असते ती गव्हर्नमेंट रेकॉर्डमध्ये असते, प्रॉपर्टी कार्डमध्ये किंवा गव्हर्नमेंटच्या रेव्हेन्यू रेकॉर्डमध्ये 7/12 उतारामध्ये त्याची नोंद असते. तो वकील जो असतो किंवा वकील त्याचा सर्वे त्याचं डिपार्टमेंट जे असतं तो जाऊन सर्व डिपार्टमेंटची ती त्या डिपार्टमेंट ती माहिती काढतो आणि त्या प्रॉपर्टीचा सर्वता एक रिपोर्ट तयार करतो आणि त्या रिपोर्टला टायटल रिपोर्ट असं म्हणतात. आणि हा रिपोर्ट हा अत्यंत महत्वाचा असतो आणि हा रिपोर्ट देखील रेराच्या वेबसाईट तुम्ही प्रोजेक्ट जो घेता, फ्लॅट घेता, त्या फ्लॅटचा टायटल रिपोर्ट हा रेराच्या वेबसाईटवरती उपलब्ध असतो. त्या बिल्डरची जी साईट असेल त्या साईट तो उपलब्ध असतो. तुम्हालाही ते वाचून नॉर्मली समजतं, कारण शेवटी तो क्वालिफाय करतो की दिस प्रॉपर्टी इज फ्री फ्रॉम इन्कम्बरन्सेस, हा तो क्वालिफाय करतो. कारण ती जबाबदारी त्या वकिलावरती येते. जर का त्यातून काही निष्पन्न झालं ती जबाबदारी त्या वकिलावरती येते. त्यामुळं तो जो टायटल रिपोर्ट आहे हा अत्यंत महत्वाचा डॉक्युमेंट आहे आणि नॉर्मली प्रत्येकानं थोडंसं वाचून समजा काही लक्षात नाही आलं तर आपण वकिलाला विचारू शकतो, त्या वकिलाला किंवा दुसऱ्या कोणाही वकिलाला तो विचारून आपण हे करू शकतो. पण सामान्यपणे माणसाला हा शेवटचा पॅरासो जो असतो, एक तर वकील क्लिअरली सांगेल की हे टायटल अत्यंत क्लिअर आणि मार्केटेबल आहे, नसेल तर तो क्वालिफाय करेल किंवा याच्यामध्ये हे क्लिअर आहे परंतु याच्यामध्ये ह्या बाबी आहेत. तेव्हा हे आपल्याला साधारणपणे सामान्य माणसालाही समजून जातं. पण जर का काही अडचणी असतील तर तुम्ही तुमच्या वकिलाचा सल्ला घेऊ शकता. सर, अनेकदा काय होतं की बिल्डर त्या फ्लॅटसाठी एक रक्कम कोट करतो, आपल्याला ती किंमत जास्त वाटते, तर ती किंमत योग्य आहे का, तो खरोखर वाढवून सांगतोय हे कळण्यासाठी आपल्याकडे काही तरतूद आहे का? नाही, आता आपल्याकडे एक आहे की गव्हर्नमेंटचा रेडी रेकनोर एक आहे. रेडी रेकनोर ते एक माध्यम आहे, परंतु ते ते 100% रिलायबल आहे असं मी म्हणणार नाही. कारण बऱ्याच वेळा असतं की तो गव्हर्नमेंटने एक ठोकळ मानाने ते रेट तिथं त्या रेडी रेकनोरती लिहिलेले असतात. फक्त त्याच्यावरती आपल्याला अवलंबून न राहता प्रत्यक्ष जागेवरती तुम्हाला त्या माणसाला 4 ठिकाणी तिथं मला फ्लॅट घ्यायचा आहे तर तिथे तिथल्या 2-3-4 एजंडा भेटून किंवा वेगळ्या माध्यमातून इव्हन मगाशी म्हटलं त्याप्रमाणे टाइम्स ऑफ इंडियाचं प्रॉपर्टी पेज किंवा अकॉमोडेशन टाइम्स, वेगवेगळी इंटरनेटवरती माहिती मिळते सारपणे. ही माहिती आज इंटरनेटवरती पण मिळते, त्या भागातले काय रेट आहे त्याच्यामध्ये, तर तिथे प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन्स काय आहेत, साधं गुगलवरती पण ती माहिती मिळू शकते. तेव्हा ही माहिती त्यांना वेगळ्या माध्यमातून आज मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. तेव्हा ग्राहकांनी याचा फायदा घेतला पाहिजे याच्यामध्ये. आणि ती पण याचे स्ट्रक्चर जे हे आहे तर तसं ते फक्त अवलंबून न राहता तुम्ही प्रत्यक्ष जागेवरती जाऊन तिथं माहिती घेणं हे फार गरजेचं असतं. ओके सर, मगाशी तुम्ही बोलता बोलता एक मुद्दा काढलेला होता की ॲम्युनिटीज. तर अनेकदा त्या हाऊसिंग प्रोजेक्टमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या ॲम्युनिटीज दिल्या जातात, जिम असतात, स्विमिंग पूल असतात. मात्र ज्या वेळेला घर ताब्यात मिळतं त्यावेळेला त्या ॲम्युनिटीज एकतर तयार नसतात किंवा त्यांचा दर्जा निकृष्ट असतो. तर अशा वेळेला ग्राहक त्याबद्दल काही तक्रार करू शकतात का, आणि त्यांना कशा पद्धतीचा दिलासा मिळू शकतो? नाही, ग्राहक तक्रार करू शकतात. त्याला 2 फोरम आहेत. एक फोरम म्हणजे आमचा रेरा, रेराकडे तक्रार करू शकतात मगाशी म्हटलं त्याप्रमाणे. दुसरा आणखी एक फोरम आहे तो म्हणजे कंझ्युमर फोरम. कंझ्युमर फोरमकडे पण जाऊन त्यांना त्या तक्रारी करता येतात. कंझ्युमर फोरम थोडा वेळ लागतो, पण त्यांचे या बाबतीत खूप ठोस निर्णय, चांगले निर्णय आहेत. तो एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. पण रेराकडे थोडंसं क्विक डिसिजन होऊ शकतं याच्यामध्ये त्यांच्या मनाने. तर हे दोन्ही तुम्हाला उपलब्ध, जर का तो बिल्डरने तुम्हाला सांगितलेल्या सुविधा म्हणजे तुमच्या फ्लॅटच्या सर्वातल्या असतील किंवा इव्हन त्या प्रोजेक्टच्या सर्वातल्या, प्रोजेक्टचं काही गार्डन असेल, स्विमिंग पूल असेल किंवा जिम्नॅशियम असेल, असं जे काही असेल तर ते त्या बिल्डरने पुरवलं नाही किंवा पुरवलेलं असेल ते निकृष्ट दर्जाचं असेल तर तुम्हाला त्याच्याशी नक्कीच तक्रार करण्याची तुम्हाला सुविधा आहे. अंडर सेक्शन 14(3) रेराकडे तुम्हाला ही सुविधा उपलब्ध आहे.
कोणीही माणूस तो रेराकडे समजा कॉमन याच्यातला असेल तर सोसायटीनं शक्यतो रेराकडे ऍप्लिकेशन केलं की आम्हाला या बिल्डरने या आमच्या प्रोजेक्टमध्ये या सुविधा द्यायचं कबूल केलं होतं आणि दिलेल्या नाही आहेत, तर तो रेराकडे तो सोसायटी अप्रोच होऊ शकते त्या कॉमन अम्युनिटीसाठी. सर, लोन घेतात अनेकदा प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी, तर त्यासाठी काही गोष्टी बघणं गरजेचं असतं. नाही, तुमचा प्रश्न रिपीट कराल का? मला तुमचा मध्ये आवाज थोडा कर्ज घेतात लोक अनेकदा संपत्ती विकत घेण्यासाठी, प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी, घर विकत घेण्यासाठी, तर त्यासाठी काही गोष्टी बघणं गरजेचं असं रेराकडून त्यांना काही सल्ला दिला जातो. नाही, रेराकडून त्यासाठी आम्ही असा सल्ला असा त्यांना देत नाही याच्यामध्ये. पण जनरली काय, प्रॉपर्टी विकत घेताना दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात. एक तर प्रॉपर्टी हा फिक्स्ड ॲसेट आहे, ज्याला फिक्स ॲसेट म्हणतो याच्यामध्ये. त्यामुळे तो निर्णय हा जो आहे इम्पल्सिव्ह किंवा फक्त मोठ्या मोठ्या जाहिराती बघून तो निर्णय करू नये. त्याच्याविषयी पूर्णपणे माहिती घेऊनच तो त्या प्रोजेक्टची माहिती, बिल्डरची माहिती घेऊनच गुंतवणूक केली पाहिजे याच्यामध्ये. आणि दुसरा एक सर्वसाधारण नियम असा आहे आपल्या याच्यामध्ये की जर का तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून त्याकडे बघत असाल तर तुम्ही साधारणपणे आपल्या टोटल आपल्याकडे जे काही फंड्स असतील त्याच्या आपण 60% फंड हे फिक्स ॲसेट टाकतो आणि 40% फंड जे आपण लिक्विड ॲसेट टाकतो. कारण प्रॉपर्टी हा एक असा एक ॲसेट क्लास आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इट्स अ गुड ॲसेट क्लास, व्हेरी साऊंड ॲसेट क्लास. आपल्याकडे प्रॉपर्टी ही खूप चांगली गुंतवणूक समजली जाते आणि ती आहेच खरं म्हणजे, त्यात काही प्रश्नच नाही. परंतु काय होतं की मला उद्या काही गरज पाहिजे, पैशाची गरज असेल तर ती विकणं अवघड जातं. तुम्ही त्यावर कर्ज घेऊ शकता पण तुम्हाला ते पैसे लिक्विडेट करणं हे थोडंसं त्याच्यात वेळ जातं किंवा नुकसान होण्याची शक्यता असते. स्टॅम्प ड्युटीचं नुकसान होतं, प्रॉपर्टीचं रेट कमी जास्त होतो. तेव्हा अशा याच्यासाठी की तुम्हाला, म्हणून तुम्ही जर का ॲसेट गुंतवणूक बघणार असाल तर तुमची लिक्विडिटी, तुमचा लिक्विड मध्ये वेगळे पैसे ठेवा आणि याचे जे पैसे आहेत. देशमुख सरांसोबतचा संपर्क तुटलेला आहे, मात्र त्यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे की रेरा कायदा लागू करण्यात आलेला आहे आणि तो कशा पद्धतीनं काम करतो. रेराबाबतचे इतर पैलू आपण जाणून घेणार आहोत, मात्र पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण ते जाणून घेणार आहोत कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. मात्र तुमच्या स्वप्नातलं घर विकत घेण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी काटेकोरपणे त्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. असं जर केलं तरच तुमची फसवणूक टाळण्यास मदत होईल. त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि त्यासाठी रेरा हा सातत्याने तुमच्या पाठीशी उभा असतो. या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.